ज्या कुणी आपल्या परिसरातील संतांना पैसे दिले आहे तर ते लोक बाहेर या आणि परिसरातील संताला साथ द्या. त्या बिळातील 2 नाग आणि 1 नागिनला पकडण्यास मदत करा. मी यासाठी असं बोलते कारण मला एक कमेंट सारखी येते, तुम्ही ज्या संतांना पैसे दिले ना त्यांचं नाव घ्या ना, त्यांना दोषी ठरवा ना, त्यांना तुम्ही पोलीस केस करा ना. तर मी त्यांना हे सांगते की आधी तर मी त्या संताला दोषी मानत नाहीये. कारण का, त्याने पण विचार केला की आपले 2 पैसे यावे आणि त्याचेही 2 पैसे यावे. त्याचे 2 पैसे असं की त्याचा मार्गाला लागावे किंवा मार्गाची काही त्याला जमीन घ्यायची असेल, तिथं काहीतरी उभारणी करायची असेल त्यासाठी, आणि माझं होतं प्राणी सेवेसाठी मी पैसा लावेल यासाठी. आमचं दोघांचं हे सारखंच होतं. माझंही चांगल्या कार्यासाठी होतं, त्यांचंही चांगल्या कार्यासाठी होतं. बाकी संतांचं माहिती नाही. पण त्यांनी ज्या संतांना पैसे दिले त्यांनी जर फ्रॉड केला तर मग ते संत आपल्याला पैसे कुठून देतील ना. त्यांनी तर चांगल्याचा विचार केला होता. तो दोषी तेव्हा ठरेल जेव्हा समोरच्याने या संताला परत दिले नाही पैसे आणि त्याने आपल्याला दिले नाही, किंवा ह्या आपल्या संतांनी पुढच्या संताला दिले, त्या संताने अजून त्या पुढच्या संताला दिले, तर दोषी तो देखील झाला. पैशांचा मोह दाखवला कोणी? संदीप आणि अमोघणे सगळ्यात मोठे गुन्हेगार ते आहेत. म्हणून मी परत परत त्यांचाच फोटो लावते, दुसऱ्या साधू संतांचा लावत नाही. मग तुम्ही सांगणार की संत होते मग मोहात कसे पडले पैशांचे? हे सांगणं खूप सोपं आहे. तुम्हाला सांगणं सोपं आहे कारण तुम्ही पैशांची गुंतवणूक नाही केली आहे ना. तुम्ही लालची आहात, तुम्ही असं आहे, तुमचा पण दोष आहे. ते तुमच्यापर्यंत पोहोचले असेल ना तर नक्कीच तुम्ही देखील पैसा गुंतवला असता, एवढं खात्रीने सांगते. म्हणून हे ज्यांनी गुंतवले, ज्यांच्यापर्यंत पोहोचले नाही ना, तर त्यांना हे सांगणं सोपं आहे. आणि पैशाचा मोह कोणाला नसतो. 2 ते 4 होत असेल तर काय हरकत आहे ना. प्रत्येकाला वाटतं 2चे 4 होईल आणि मला त्याच्यातली लाज वाटत नाही. 2चे 4 माणूस करतोय म्हणूनच आज एवढी परिस्थिती असते सगळ्यांची. नाहीतर 2चा 2 घेऊन बसला असता ना तर जिथल्या तिथे दुनिया असती. आता प्रत्येक माणूस 2चे 4 पैसे करतोय कुठे ना कुठे करून, त्याला लालच नाही म्हणणार. आम्ही काही असं काही खेळत, जुगार नव्हतं खेळत. ते तर आम्हाला नंतर माहित पडलं की तो समोरचा जुगार खेळत होता. असल्या प्रकारे तो. म्हणून त्या संताला दोषी न मानता तुम्ही परिसरात ज्यांनी पण पैसे गुंतवले आहे त्या संतांची साथ द्या. कारण की ते संतांचं मला नाही वाटत त्यांचं काहीतरी वाईट हेतू होता. त्यांचेही 2 पैसे कमवायचा हेतू होता, आपलाही 2 पैसे कमवायचा हेतू होता. आणि जसं मी न घाबरता समोर सांगितलं की माझे किती पैसे गेले आहे, तुम्ही लोक लाजताय. लोक सांगतील ना यांची लालूच वाढली होती, यांना लालच होती म्हणून हे गेले समोर. लोक आपल्याला खाऊ घालायला नाही येणार आहे. म्हणजे आपला कष्टाचा पैसा होता ना तो लोक परतफेड करून देणार नाही. हे 2 दिवसाचे पाहुणे आहे लोक. आपल्याला आपलंच करावं लागणार आहे. लोकांना बोलायचं सोपं असतं. म्हणून समोर या, कोणाचा किती पैसा अडकलाय ते करा आणि रीतसर त्या लोकांवर कारवाई करा. आणि मी तर सांगते, ज्या संतांनी आपल्या परिसरातून पैसे घेतले ना ते सगळे एकत्रित व्हा न लाजता. आणि त्या भामट्यांना, बिळात अडकलेले 2 नाग आणि 1 नागिन, त्यांना पकडण्यास मदत करा. कारण की असं पण ऐकण्यात आहे की त्यांनी काही संतांना पैसे खाऊ घातले आहे. म्हणून काही संत ते गांधीजीचे माकड बनून बसले आहेत. ते तर माझ्यासाठी सगळ्यात मोठे दोषी आहेत, माझे काय परमेश्वराच्या नजरेत. पण हे आपण ह्या संतांना, मोठ्या मोठ्या संतांना नेहमी दान करत आलो आणि आपल्यासाठी आज कोण उभं राहत आहे? कोणीच नाही. हे खालच्या संतांना पण सांगेल जे याच्यात अडकले, तुम्ही ह्या संतांना मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन पूजा केल्या असेल, यांच्या पोथींमध्ये जाऊन वगैरे सगळं, आणि आज हे संत बिळात लपले आहेत. आपली मदत करायला पुढे येत नाही. नाहीतर यांच्या पोहोच कुठपर्यंत आहे. पण हे का गप्प बसले आहे? फक्त त्यांचा पंथ आणि धर्म घेऊन बसले. अरे पंथ आणि धर्म खराचे, सगळ्यांची श्रद्धा आहे, परंतु अडचणीत आपल्याच कामी नाहीये ते. तो धर्म पंथ लपून बसलाय, तो काय कामाचा ना. म्हणून आपलं काम आपल्यालाच करायचंय न लाजता. आपला पैसा गेलाय, आपल्यालाच काढावा लागेल. आपल्याला कोणी मदत करणार नाही. म्हणून मी जसं निर्लज्ज झाली ना तसं सगळ्यांनी व्हावं. कारण की मला माहिती आहे, मी खूप लोकांमध्ये काम केलेलं आहे, NGOमध्ये. म्हणून मला याचा चांगला अनुभव आहे. कोणीच कोणाला काम येत नाही, आपल्यालाच समोर यावं लागतं. म्हणून सगळं साईडला ठेवा तुमचं आणि आपल्या परिसरातील जे संत होते ज्यांच्याजवळ तुम्ही गुंतवणूक केल्या होत्या त्यांना मदत करा न लाजता. कोणाचे 20 आहे, कोणाचे 10,000 असेल, 15,000 असेल. मला एवढे फोन आले आहेत, बापरे. कुणी ना म्हणजे 10 रुपये 5 रुपये दक्षिणा भेटायची त्या बायांनी. त्यांनी सुद्धा बिचाऱ्यांनी गुंतवणूक केली आहे. का? की आपले पण 2 पैसे येतील.
आपण पण काहीतरी देवधर्माला लावू शकू, कारण की आम्हाला पूजा कमी येते, त्यामुळे तोच हेतू होता त्यांचा. त्यांनी जे मला सांगितलं ना, अक्षरशः मला इतकं खराब वाटलं ना. माझे 20 लाख रुपये मला काहीच वाटले नाही त्यापुढे. जेव्हा मी ते ऐकलं की 10-10 रुपये पूजा करणाऱ्या बाया त्यांनी देखील पैसे अडकवले होते, मला त्या गोष्टीचं खूपच वाईट वाटलं. म्हणूनच मी एवढी बोलते. आज माझी घरची परिस्थिती चांगली आहे, मला नाही हे वाटत, मी तर मिळवून राहील माझे पैसे, पण मला वाटतं त्या प्रत्येक साधू संतांचे पैसे परत भेटायला हवे ज्यांनी गुंतवणूक केली आहे, कारण की खूप कोणाचा कष्टाचा पैसा होता त्याचा. आणि सगळ्यांनी पुढे या आणि या भामट्यांना पकडण्यास मदत करा.